सध्याची निवडणूक, पण या पहिल्या फेऱ्यात हो आणि राज्यवार आपल्याला जर त्याबद्दलचं काहीतरी मिळत जाईल तर अजून मजा येईल. जसं आपल्याला छत्तीसगडचं थोडं थोडं कळतंय की तिथे काँग्रेस 3 जागांवर सध्या आघाडीवर आहे. नुकतंच भाजपचं सरकार आलेलं आहे, पण प्रत्येक वेळेला दर पुढच्या 3 महिन्यात जनता तशाच रीतीचा कौल देते असं अजिबात नाही. जनतेच्या मनात वेगळी गणितं येऊ शकतात. कदाचित हाच न्याय महाराष्ट्राला लावला तर इथे आज महाविकास आघाडीला जरी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामुळे आघाडी मिळाली तरी सहानुभूतीचं मत फक्त एकदाच दिलं जाईल का आणि विधानसभेत वेगळं चित्र तर नसेल, अशाही शंका सध्याचे ट्रेंड्स आपल्यासमोर उपस्थित करतायत. हे फक्त सुरुवातीचे ट्रेंड्स आहेत, त्यामुळे आपण निष्कर्षावर येणं कठीण आहे. पण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की सलग तिसऱ्यांदा मोदी जर निवडून आले तर आपलं काही खरं नाही या भावनेनी इंडिया आघाडीनी प्रत्येकच पक्षांनी जीव ओतून यावेळेला लढत दिली. काँग्रेसच्या नेत्यांच्या जवळ असलेली संपत्ती ही फारशी बाहेर येत नाही. कधी कधी सत्ता गेल्यानंतर मुंबई काँग्रेसच्या समोरच्या चहावाल्याची बिलं दिली जात नाही, पण यावेळेला मात्र अस्तित्वाची लढाई असल्यामुळे प्रत्येक पक्षांनी भाजपच्या विरोधात देखील आपापली ताकद लावायचा प्रयत्न केलाय. त्याचे सध्याचे प्रेडिक्शन्स या निकालामध्ये परिवर्तित होत आहेत. भारतीय जनता पक्ष खूप मोठं इलेक्शन मशीन आहे. त्या मशीन समोर पुरून उरण्यासाठी जे जे प्रयत्न केलेले दिसतात त्याला कुठेतरी पहिल्या टप्प्यांमध्ये पहिल्या